नको एवढी. आता काय ठोकलं दाखव. काय करते का? मी बनवते पॅनकेक. कसलं असतं ते? खायचं होय. हॅलो गाईस, युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. तर मंडळी, तुम्हाला वाटत असेल की मी ती भांडी आणि या वाटीत काय करत असेल, तर माझ्याकडे नव्हतं दूध, म्हणून मी दूध पावडर टाकली आणि दूध बनवायचा प्रयत्न चालला आहे. आणि या अंड्यांपासून मी बनवणार आहे आज जॅपनीज स्टाईल पॅनकेक. जवळपास मी सगळंच घेतलं इथं गोळा करून, पण आता ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रोसेस करायच्या आहेत लांब लांब. तर ही अंडी ह्यांना फोडून ह्याचं एग व्हाईट आणि एग येलो वेगळं वेगळं करायचं. आपण आता माझ्याकडं आता काय एवढं हा वरती पडला होता, हा वापरच होत नव्हता ना, याचा काय करणार. फायनली त्याचा वापर व्हायचा वेळ आलाय. हे माझं हँड मिक्सचर. हे असं आहे इलेक्ट्रॉनिक हँड मिक्सचर. त्याला हे असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे ग्राइंडर आहेत, 4 आहेत. तर मी आता काय करणार आहे, हे आणि हेच मला जास्त इफेक्टिव्ह वाटतं, हेच वापरावं. कारण मी बाकीच्यांना हेच वापरताना पाहिले. नको एवढी. सोडू नको केस. नाही जास्त चॉकलेट टाकत. खातो मी. हा बहुत छोटू सा रोते खतम हो जाता. आता हे जे एग व्हाईट आहे ना, मी हे फ्रीज मध्ये ठेवणार आहे थोडा वेळ थंड व्हायला. आता काय ठोकलं दाखव का सगळं मिक्स केल्यावरती. आता हे सेपरेट करू का? आता हे मिल्क आणि एग येलो मी असं मिक्स केलं. जो मैदा आहे ना, हा मी आधीच चाळून घेतलाय. आता ह्याच्यामध्ये टाकायचा असं वाटतंय मला. आता याचा काही उपयोग नाही. हे व्हॅनिला इसेन्स ऍड करणार आहे मी ह्याच्यामध्ये. आइए आपका स्वागत है. काय करते का? मी बनवते पॅनकेक. कसलं असतं ते? खायचं होय. आणि तू काय करतो? फोटो काढतो. व्ह्यूअर्सला सांग हॅलो गाईज म्हण. हॅलो गाईज चॅनलला सबस्क्राईब करा म्हण. मला बोलायचं आलं पाहिजे. हा इकडे इकडे. त्यांना म्हणा माणसाला कळून द्यायचे असते ना. हे बरं तू गप गप तू म्हण. सांगू देतात. हा बरं सांग. बरं सांग. आणि व्हॅनिला इसेन्स टाकले आणि त्याला सगळं मिक्स केलं. आता हे एवढंच करायचं होतं. कसं बनवायचं मग? आता ते अंड्याचं पांढरं बल्ब फ्रीज मध्ये ठेवले, त्याला असं त्या ग्राइंडरने मिक्स करायचं. त्यात साखर टाकून त्याचा असा फेस बनवायचा, म्हणजे क्रीम. आणि मग दोन्ही एकत्र करायचे, एकत्र करून मग असे त्याचं बनवायचं. ते सगळं युट्यूबच्या ह्या व्हिडिओ मध्ये दिसन तुला. तुला कळालं का ग? तुला कळालं का ग? तिला काहीच नाही कळालं. हे बघा, तिला काहीच कळालं नाही. बरं जाऊ दे. आता तुम्हाला माझी मदर युट्यूबच्या चॅनल बद्दल सांगन. बोल. हॅलो गाईस. हॅलो गाईस.
आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. हॅलो म्याव फॅमिली, आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आता तर जसं की तुम्ही बघता इथं वरती काहीतरी यांचं चाललंय खायचं बनवायचं. पॅनकेक का मॅनकेक, आपल्याला काय घेणं देणं नाही. आपण डायरेक्ट बनवून झालं की डायरेक्ट असं खेळणार डायरेक्ट त्यांच्या ताटामध्ये जाऊन बसणार, खाणार. तोपर्यंत तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघत राहा. बाय. तर मी याला वॉश करून घेतले आणि कनेक्शन तर जरा जवळच जोडले डायरेक्ट तिकडनं इकडं. आणि मी हे ठेवलं होतं थंड व्हायला एग व्हाईट. आता ते आणले. मला तर टेन्शनच आहे की मी ना असं फरफर फिरवायचं कधीच नाही केलं. बाहेर न उडलं म्हणजे झालं. बुडून टाकते आधी. उडणार नाही ना, मला तर टेन्शनच येते. नाही असं थोडंसं फोमी स्ट्रक्चर फेसाळ स्ट्रक्चर झाल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करायची थोडी साखर. आता मी एक अर्धी मूठ टाकली. म्याव फॅमिली, बघू शकता तुम्ही किती टाइमपास करतात ही लोक एक खाण्याचा पदार्थ बनवण्यासाठी. ज्या आईला यांच्या तर कशी बशी आपली ही व्हिप क्रीम तयार झाली आहे. मला वाटतं याला अजून गरज आहे, पण जाऊ दे. आता मी मिक्स करून टाकणार आहे. आता हे असं बनवून झालंय. पॅनकेकचं साहित्य नाही, पॅनकेकचं काय रे म्हणतात त्याला, मिश्रण. आता याला आपण या चमच्याने याच्यामध्ये टाकू. आधी याला बटर लावून घेते. असं लोडच येते याला हात लावायचा. ढक्कन आता ह्याला होऊ दे. हे आपलं हानी मस्त हानी टाकून थांब त्याला तयार मस्त वाटते. काहीतरी छान झालं. भारी दिसते यार. मस्त दिसतंय. मस्त झालंय बघ, कसलं भारी दिसतंय. अरे शिजला असेल का पण मला कसं करायला थोडंसं बटर लावतो. शायनिंग यायला काही गरज तर नाही आहे बटरची, पण जरा थोडंसं शाईन वाटतं. शाईनी तर वाटतच नाही, त्याच्या आतून जाते सर्व सोप होते. डिश मस्तपैकी तर हा माझा पॅनकेक रेडी झालेला आहे. आणि ये आपके क्या बोलते रे उसको. अरे वफल सारखं का लागते. वफल सारखं लागतंय. तसेच असतं. असं नसतं का लुसलुशीत कडक नसतं. हा लुसलुशीत असतं. काय हा प्रकार मी कधीच खाल्ला पण नाही बाहेर पण कधी. पॅनकेक येते
ट्राय कर. मी कधीच नाही खाल्लं जिंदगीत, कधी नाही आपल्याकडे बनतच नाही ते, बाहेर देशातच बनतं मोस्टली. आपल्या इथं कुठं मिळत असेल तर मला माहित नाही. कशी लागते टेस्ट? चांगलं लागतं. म्हणजे लाईक मावा केक वाणी लागते. हा म्हणजे मला असं वाटते मी सक्सेसफुल झालीये. ह्याच्यामध्ये चीज टाकलं असतं ना तर हे चीज केक बनलं असतं. टेस्ट लागते मावा केक सारखी दिसते. लोणी स्पंज डस्ट सारखं. त्याच्यामुळे ते जरा नाही का असं जिभेची इन्स्ट्रक्शन डोक्यापर्यंत जायला थोडस क्रॉस कनेक्शन होते की नाही का बोलू काय नेमकं. गप्पा बस. स्वीट आहे, चांगलं लागतंय.